लिपस्टिक लावा आता मम्माला. आता पावडर लावा. पावडर तसं नाही, हाताने. पावडर कसं लावतो आपण? लावा लावा. मम्माच्या गालाला लावते. अरे बाबा, आता केस विंचरताय. केस कसे करते मग? वेणी कशी घालते? हां तशी करते. आणि पी कोण देते आता एक मम्माला? आज कामं जरा लवकरच आवरली म्हणून म्हटलं चला आज आपल्या दीवकडून आपला मेकअप करून घेऊ. आणि माझी सोनूली कसा मेकअप करते बघा. ते झाल्यानंतर म्हटलं चला आता कपडे राहिले होते मशीनला टाकायचे, मशीनला कपडे टाकून दिले. आणि इथं पण आमची लुडबुड करायला शोना येऊन थांबलीच आहे. जसं काय आता नंतर उद्याला तीच कपडे लावणार आहे मशीनला. तिचं सगळं असतं, मीच करणार आहे पुढे पुढे. हे बघा मिक्स लोड सिलेक्ट केला आहे, कारण नेहमी तेच असतं, कारण मिक्स असतात कपडे सगळे कॉटनचे वगैरे सगळे. त्याच्यानंतर म्हटलं आज चला आता दिवला थोड्या वेळानंतर घेऊन जावं बाहेर. थोडा वेळ रेस्ट केली आणि मग आवरायला घेतलं. कितीतरी दिवसानंतर मी आज घराच्या बाहेर पडले. त्यात काही सापडे ना, एक पिन सापडे ना, ही दिवी ना, कुठलंच सामान व्यवस्थित ठेवत नाही आहे माझं. आता या दोन्हीकडे वेगवेगळ्या 2 पिना लावल्यात आणि कसं तरी आपलं आवरले. पावडर सापडत नाही आहे माझं. पावडर तिने कुठे टाकलं माझं काहीच. मग आज म्हटलं कितीतरी दिवसानंतर बाहेर जाते, थोडंसं व्यवस्थित आवरून जाऊ. बाहेर गेल्यानंतर ते सगळे असं शॉक की यार तू किती दिवसात तू गावाला गेलो होतं का? तुम्ही गावाला असं विचारत होते. म्हटलं नाही मी घरातच. पाऊस असला की मी घराच्या बाहेर निघत नाही. आणि आम्ही आता लावतो आहे अत्तर, ऑल टाईम फेवरेट तिचं माझं, तिच्या डॅडाचं. तिच्या डॅडानेच मला हे गिफ्ट केलं होतं. आणि मग अत्तर लावलं. तिला पण खूप, की आपण जे करतो ते सगळं तिला करायचं असतं. इतकी लुडबुड चालू होती. माझं पावडर तिने कुठं फेकलं म्हणून शेवटी मला तिचंच हिमालयाचं पावडर लावायला लागलं. जेव्हापासून ही झाली आहे ना, माझे प्रोडक्ट ही हिचे सगळे प्रोडक्ट मला वापरायला लागतात, कारण माझे प्रोडक्ट ही पोरगी कुठे टाकते हे मला सापडतच नाही. आणि मग तसं आवरलं मी. आणि ही बघा माझी शोना कशी क्यूटू डान्स करते आहे. ती आरशात बघून कपाटाच्या ती अशी एवढ्या उड्या मारते. किती गोड दिसते माझं पिल्लू आज. तिच्या डॅडाने तिला हा सुंदरचा फ्रॉक घातला आहे. आणि मी आज असं आवरले. तिचं किती छान दिसते फ्रॉकमध्ये. म्हटलं चला आता. मग श्वेताने पण तेवढ्यात आवाज दिला आणि मग श्वेता देऊ आणि आम्ही आलो आहे रस्त्यावरती. आमच्या घरासमोरच फिरतो आहे. सगळेजण विचारत होते मला की यार कुठे गावाला गेला होता का? गावाला गेला होता का? नाही हो, इथंच आहे मी. पाऊस असला की मी घरातच असते. इथे ही दिवची छोटीशी फ्रेंड भेटली आणि दिव आणि ती मग लगेच बॉल खेळायला लागले. दिवने कपडे पण नाही बदलू दिले. पॅन्ट वेगळी, टॉप वेगळा असं झालं. पायाची लेस सुटली होती शूजची. म्हटलं आता ही बॉल खेळत खेळत पडायची. बघा आई झाल्यानंतर असं रस्त्यावर कसंही बसायला लागतं. अगोदर मी अशी बॅचलर असताना बसले असते का? शक्यच नाही. मी लगेच विचार केला असतं कोण काय म्हणेल, मी अशीच दिसू का? आणि फायनली माझा ट्रायपॉड आलेला आहे. असं वाटत होतं पार्सल देणाऱ्याच्या डोक्यात हा घालावा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.